परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपा पुरस्कृत अपक्ष सदस्य संजय शिंदे तर उपाध्यक्षपदी भाजपचे शिवानंद पाटील यांची बिनविरोध निवड झाली। सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अवधीत अध्यक्षपदासाठी भाजप पुरस्कृत अपक्ष सदस्य संजय शिंदे आणि उपाध्यक्ष पदासाठी शिवानंद पाटील यांनी अर्ज दाखल केले। राष्ट्रवादीकडून अनिल मोठे यांनी अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्षपदासाठी श्रीमंत थोरात यांनी अर्ज दाखल केले। राष्ट्रवादीचे गटनेते बळीराम साठे यांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेत असल्याची घोषणा सभागृहात केली। अपक्ष सदस्य संजय शिंदे यांना काँग्रेस, स्थानिक आघाड्या आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पाठिंबा दिला। गेली 15 वर्षे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती। जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष विराजमान झालाय। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी काम पाहिले। निवडीनंतर पालकमंत्री विजय देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे, काँग्रेसचे आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी नूतन अध्यक्षांचा सत्कार केला। आज भारतीय जनता पक्षाच्या या सोलापूर शहराच्या जिल्हा परिषद इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष उपाध्यक्ष पुरस्कृत झाले, याबद्दल सगळ्यात अभिमानाची गोष्ट वाटतो। आणि या निवडणुकीमध्ये संदर्भात सांगायचं गेलं तर आपले माननीय मुख्यमंत्री साहेबांनी राजाभाऊ राऊत असू द्या, माजी आमदार बार्शीचे भारतीय जनता पक्षाचे नेते किंवा परिचारक मालक असू द्या, या सगळ्यांना बोलून सांगितलं होतं की मला भारतीय जनता पक्षाचा पुरस्कृत इथं अध्यक्ष व्हायला पाहिजे या सोलापूर शहरात, आणि आपलं या इथं सोलापूरचा इतिहास बदल घडवायला पाहिजे। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर चंद्रकांत पाटील साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विजयकुमारजी देशमुख मालक, त्याचबरोबर सुभाष बापू, त्या नेते मंडळींनी जिल्ह्याच्या अध्यक्षाच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी एकटा तसं बघितलं तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली होती। त्या सगळ्या मंडळींनी पुरस्कृत करून माझ्या मागे त्यांची ताकद उभा केली। त्याचबरोबर बाकीच्या पक्षांनी या ठिकाणी विरोधातले अर्ज परत घेऊन मला या जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी दिली। त्यामध्ये मग अनेक आमच्या आघाडीची मित्रमंडळी होती, पक्षाची मित्रमंडळी होती, त्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार। हा चमत्कार कसा घडवला आपण? शेवटी आता वर्षातला दुसरा चमत्कार, शेवटी या जिल्ह्यातलं राजकारण थोडं विचारावरती, समविचारी मंडळी काही मुद्द्यावरती एकत्र येऊन या राजकारणाची एक साधारण पद्धत झालेली आहे, आणि त्या अनुषंगानं मग त्या विचाराशी सहमत असलेली सगळी मंडळी यामध्ये सामील झाली। आणि त्यामुळंच खरं तर मी एकटा अपक्ष असताना सुद्धा हे सगळं एवढी मोठी जिल्हा परिषदेची आज निवडणूक या ठिकाणी जिंकू शकलो, या सगळ्याच मंडळींचं मला या निमित्तानं सहकार्य लाभलं। जुल्फकार बड्डो, 7 स्टार न्यूज, सोलापूर।